तर नागपूर जिल्ह्यात बनणाऱ्या तिसऱ्या आउटर रिंग रोडमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। शासनाने शेतकऱ्यांना संभ्रम दूर करावा यासाठी शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। शेतकऱ्यांच्या नेमक्या किती जमिनी जाणार, त्याचा मोबदला कसा आणि किती मिळणार यावर शासनाने माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली। रिंग रोड हा जो मुख्यमंत्री साहेबांचा जो प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट ज्याला म्हणतात, गोल्डन आर्च, जो नागपूर शहराभोवती ते तयार करणार आहे, त्यामध्ये आमच्या जवळपास 9 तालुक्यातील जमीन, शेतजमीन ज्याच्यावर वडिलोपार्जित आम्ही आमचा उदरनिर्वाह करत आहोत, त्या सर्व जमिनी यामध्ये बाधित होत आहे। आणि एका सामूहिक नोटीसद्वारे आम्हाला ते कळवण्यात आलं आहे। बऱ्याच लोकांनी या गोष्टींवर आक्षेप सुद्धा घेतलाय, परंतु कुठल्याच लोकप्रतिनिधीद्वारे किंवा कुठल्याही अधिकाऱ्याद्वारे आमच्या त्या आक्षेपाला वाव मिळालेला नाही किंवा त्या आक्षेपासंबंधी कुठली जनसुनावणी झालेली नाही। तर बीडच्या मानेवाडीमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। मारहाणीनंतर आरोपीने बाहेरचे तरुण आणून लाकडी दांडे मिरवत गावातून दुचाकीवरून रॅली काढली। तर आरोपींनी घरी जाऊन कुटुंबियांना धमकी दिल्याचा आरोप जखमी तरुणाने केलेला आहे। जखमी सुशील वर्गेवरती आंबेजोगाईमध्ये उपचार सुरू आहे। या प्रकरणामध्ये युसुफ होळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करतात। तर नाशिकच्या सिन्नरमध्ये कोयता बहादरांची पोलिसांनी धिंड काढली आहे। सिन्नर बस स्थानकावर हातात कोयता घेऊन प्रवाशांमध्ये दहशत माजवणाऱ्या हुल्लडबाजांची बस स्थानकातच धिंड काढण्यात आली आहे। तर दहशत माजवणाऱ्या हुल्लडबाजांच्या तोंडी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे बोल पाहायला मिळतात। नाशिकमध्ये या हुल्लडबाजांनी कोयता जे आहेत ते या एसटी स्टँडवर दाखवले। कोणत्या ठिकाणी गेलो होतो? गोंदियामध्ये रुग्णवाहिका चालकाची हत्या करण्यात आली। 24 तासात मेहुण्यासह 4 आरोपींना अटक करण्यात आली। बहिणीचा छळ केल्याने मेहुण्याचा हत्येचा कट रचलेला होता। डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली।